नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय भरती या ठिकाणी बघा शिपाई आणि हमाल बघा या पदासाठी लागणारे या ठिकाणी आपण अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत. बघा परीक्षेमध्ये अशाच बघा प्रकारचे प्रश्न परीक्षेत विचारले जातात. त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा काय विचारलाय, मानवी शरीरामध्ये कोणत्या पेशी रोगजंतूचा प्रतिकार करू शकतात. बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. याचे योग्य उत्तर काय असेल, मानवी बघा शरीरामध्ये पांढऱ्या रक्तपेशी बघा जे असतात रोगजंतूचा प्रतिकार करू शकतात. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक दुसऱ्या या ठिकाणी काय विचारलं, डायलिसिस. डायलिसिस ही उपचार पद्धती कोणत्या आजारामध्ये करतात. बघा याचे योग्य उत्तर काय असेल, डायलिसिस बघा ही उपचार पद्धती प्रामुख्याने मूत्रपिंडाच्या विकारामध्ये करतात. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारलाय, मानवी शरीरामध्ये सर्वात लांब हाड कोणते असते. बघा याचे योग्य उत्तर काय असेल, मानवी बघा शरीरामध्ये सर्वात लांब बघा हाड हे मांडीचे हाड असते. आपण त्यांना फिमर असे म्हणतो. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक चौथा, मानवी शरीरामध्ये सर्वात लहान आकाराचे हाड खालीलपैकी कोणत्या अवयवामध्ये असते. बघा सर्वात लहान आकाराचे हाड कोणत्या अवयवामध्ये असते. तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 यायला पाहिजे. बघा कानामध्ये सर्वात लहान आकाराचे हाड असते. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, वनस्पतीच्या पानामध्ये हरितद्रव्य बघा तयार होण्यासाठी काय आवश्यक असते. याचे योग्य उत्तर काय असेल, वनस्पतीच्या पानामध्ये हरितद्रव्य बघा तयार होण्यासाठी सूर्यप्रकाश आवश्यक असतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6 पहा, विजेच्या दिव्यामध्ये कोणत्या धातूची तार वापरतात. याचे योग्य उत्तर काय असेल, विजेच्या बघा दिव्यामध्ये प्रामुख्याने टंगस्टन या धातूची तार वापरतात. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7, सूर्यकिरण बघा पृथ्वीवर पोहोचायला किती वेळ लागतो. याचे योग्य उत्तर काय असेल, बघा सूर्यकिरण बघा पृथ्वीवर पोहोचायला 8 मिनिटे 20 सेकंद एवढा वेळ लागतो. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, विजेच्या दिव्याचा शोध कोणी लावला. विजेच्या दिव्याचा शोध कोण लावला होता. तर थॉमस अल्वा एडिसन यांनी बघा दिव्याचा शोध त्यांनी लावला होता. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9 बघा या ठिकाणी काय वाफेच्या इंजिनचा शोध खालीलपैकी कोणी लावला. वाफेच्या इंजिनचा शोध खालीलपैकी कोणी लावला होता. बघा याचे योग्य उत्तर काय असेल, जेम्स वॅट बघा या शास्त्रज्ञाने वाफेच्या इंजिनचा शोध त्यांनी लावला होता. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, टेलिफोन. बघा टेलिफोनचा शोध खालीलपैकी कोणी लावला होता. योग्य उत्तर काय असेल, अलेक्झांडर ग्राहम बेल या शास्त्रज्ञाने टेलिफोनचा शोध लावला होता. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे मुंबई उच्च न्यायालय भरती बघा शिपाई आणि हमाल या पदासाठी बघा लागणारे महत्त्वपूर्ण 6000 बघा प्रश्नाचं महत्त्वपूर्ण PDF आहे. त्या PDF मध्ये आपण सर्व विषयांचे महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, बघा ज्यांना कोणाला बघा हे PDF पाहिजे असेल तर 9922648129 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सॲपला हाय करायचे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत बघा हे सर्व PDF पाठवले जातील. याचा बघा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे. प्रश्न क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारलाय, उत्क्रांतीवादाचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात. याचे योग्य उत्तर काय असेल, चार्ल्स डार्विन बघा या शास्त्रज्ञाला उत्क्रांतीवादाचे जनक असे म्हणतात. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, पेनिसिलियमचा शोध खालीलपैकी कोणी लावला होता. याचे योग्य उत्तर काय असेल, पेनिसिलियमचा बघा शोध अलेक्झांडर फ्लेमिंग या शास्त्रज्ञाने पेनिसिलियमचा बघा शोध त्यांनी लावला होता. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, सापेक्षतावाद सिद्धांत.
बघा बऱ्याचदा बघा परीक्षेमध्ये हा रिपीट होणारा प्रश्न आहे. बघा याचे उत्तर काय असेल, सापेक्षवाद हा सिद्धांत बघा अल्बर्ट आइन्स्टाईन या शास्त्रज्ञाने सापेक्षतावाद त्याने सिद्धांत मांडला होता. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा या ठिकाणी काय, पद्मश्री. पद्मश्री हा देशामधला कितव्या क्रमांकाचा सर्वोच्च पुरस्कार आहे. बघा याचे योग्य उत्तर काय असेल, बघा भारतामध्ये बघा भारतरत्न हा या ठिकाणी सर्वोच्च नागरी पुरस्कार. भारतरत्न बघा पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार आहे, तर पद्मश्री विचारले देशामध्ये कितव्या क्रमांकाचा सर्वोच्च पुरस्कार आहे. बघा पद्मश्री हा देशामध्ये 4थ्या क्रमांकाचा सर्वोच्च पुरस्कार आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, दादासाहेब फाळके. दादासाहेब फाळके बघा हा पुरस्कार चित्रपट या क्षेत्राशी बघा संबंधित आहे. दादासाहेब फाळके या पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षापासून झालेली आहे. याचे योग्य उत्तर काय असेल, तर सन 1969 या वर्षापासून दादासाहेब फाळके या पुरस्काराची सुरुवात झालेली आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, महाराष्ट्रामध्ये विचारले अति उत्तरेकडचा जिल्हा कोणता आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये अति उत्तरेकडचा जिल्हा कोणता असेल. बघा या ठिकाणी नंदुरबार हा जिल्हा महाराष्ट्र राज्यामध्ये अति उत्तरेकडचा जिल्हा आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. कळसुबाई हे महाराष्ट्रामधलं सर्वात उंच शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. बघा कळसुबाई हे महाराष्ट्रामधलं सर्वात उंच शिखर बघा अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, महाराष्ट्रामध्ये स्ट्रॉबेरी. महाराष्ट्रामध्ये स्ट्रॉबेरीसाठी कोणतं ठिकाण प्रसिद्ध आहे. योग्य उत्तर काय असेल, महाबळेश्वर बघा हे ठिकाण महाराष्ट्रामध्ये बघा स्ट्रॉबेरी लागवडीसाठी प्रसिद्ध ठिकाण आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, गिरणा, पांजरा, अनेर. बघा या ठिकाणी काही नद्या आहेत. या नद्या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत. बघा याचे योग्य उत्तर काय असेल, गिरणा, पांजरा, अनेर या नद्या बघा तापी नदीच्या उपनद्या आहेत. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, चांदोली. चांदोली हे धरण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. बघा सर्वांनी सांगायचे, चांदोली हे धरण पहा सांगली जिल्ह्यामध्ये आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पहा, अमृत महोत्सव किती वर्ष पूर्ण झाल्यावर साजरा करण्यात येतो. अमृत महोत्सव बघा 25 वर्षाला पण काय असतो, 25 ठिकाणी कोणता रौप्य महोत्सव असतो. बघा 50ला कोणता असतो, सुवर्ण असतो. तर 75ला अमृत महोत्सव असतो. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक 9 पहा काय विचारलाय, ठाणे जिल्ह्याचं विभाजन होऊन नवीन पालघर हा जिल्हा खालीलपैकी केव्हा निर्माण झाला होता. बघा पालघर या जिल्ह्याची निर्मिती केव्हा झालेली आहे. तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे, 1 ऑगस्ट. बघा सन 2014 पालघर या ठिकाणी जिल्ह्याची निर्मिती झालेली आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, नागझिरा. नागझिरा हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. नागझिरा बघा नागझिरा हे अभयारण्य गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, महाराष्ट्राची उपराजधानी कोणती आहे. महाराष्ट्र राज्याची उपराजधानी कोणती आहे. नागपूर आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, महाराष्ट्र राज्यामधली सर्वात जुनी महानगरपालिका कोणती आहे. महाराष्ट्र राज्यामधली सर्वात जुनी महानगरपालिका मुंबई महानगरपालिका. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, कोणाच्या जयंतीच्या निमित्ताने राज्यामध्ये कृषी दिन साजरा केला जातो. बघा महाराष्ट्र राज्यामध्ये कृषी दिन केव्हा असतो, तर 1 जुलै बघा या दिवशी महाराष्ट्र राज्यामध्ये कृषी दिन असतो. तर कोणाच्या बघा या ठिकाणी या दिवशी कोणाची जयंती असते. तर विद्यार्थी मित्रांनो बघा ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे, वसंतराव नाईक बघा यांच्या जन्मदिवशी महाराष्ट्र राज्यामध्ये कृषी दिन हा साजरा केला जातो. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, प्रसिद्ध पुस्तक. प्रसिद्ध पुस्तक द गाईड हे पुस्तक कोणी लिहिलेलं पुस्तक आहे. बघा याचे योग्य उत्तर काय असेल, द गाईड हे पुस्तक कोणाचं आहे, तर R.K. नारायण यांचे या ठिकाणी पुस्तक आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, भारताचे हॉलिवूड. भारताचे हॉलिवूड खालीलपैकी कोणत्या शहराला म्हणतात. योग्य उत्तर घ्यायला पाहिजे, भारताचे हॉलिवूड आपण मुंबई शहराला म्हणतो. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 16 बघा या ठिकाणी काय विचार, दुधवा नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे. बघा याचे योग्य उत्तर काय असेल, दुधवा नॅशनल पार्क बघा उत्तर प्रदेश या राज्यामध्ये आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या शहरामध्ये आहे.
बघा याचे योग्य उत्तर काय असेल? इंदिरा गांधी हे आंतरराष्ट्रीय विमानतळ दिल्ली या ठिकाणी आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, दक्षिण मध्य रेल्वेचं मुख्यालय कुठे आहे? दक्षिण मध्य रेल्वे. बघा याचं योग्य उत्तर काय असेल? दक्षिण मध्य रेल्वेचं बघा मुख्यालय हे सिकंदराबाद या ठिकाणी आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक, जगातला पहिला कृत्रिम उपग्रह कोणता आहे? जगामधला विचारले पहिला कृत्रिम उपग्रह कोणता आहे? जगातला पहिला कृत्रिम उपग्रह कोणता होता? स्पुटॅनिक. बघा स्पुटॅनिक हा जगामधला पहिला कृत्रिम उपग्रह आहे. तो रशिया या देशाने अवकाशामध्ये सोडला होता. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, ओरिजिन ऑफ द स्पेसिस. ओरिजिन ऑफ द स्पेसिस या ग्रंथाचं लेखन कोणी केले? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? ओरिजिन ऑफ द स्पेसिस या ग्रंथाचं लेखन चार्ल्स डार्विन या शास्त्रज्ञाने केलेलं आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, विभवांतराचं एकक काय असेल? बघा सर्वांनी सांगायचं, विभवांतराचं एकक खालीलपैकी कोणतं आहे? योग्य उत्तर काय असेल? बघा विद्यार्थी मित्रांनो, विभवांतराचं एकक व्होल्ट हे विभवांतराचं एकक आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. बघा प्रश्न क्रमांक 23, लाळेमध्ये खालीलपैकी कोणते एन्झाईम असते? लाळेमध्ये विचारले कोणते एन्झाईम असते? योग्य उत्तर काय पाहिजे? लाळेमध्ये टायलिन या प्रकारचे एन्झाईम असते. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 24, नाशिक येथे काळाराम मंदिरामध्ये खालीलपैकी कोणी सत्याग्रह केला होता? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? नाशिक येथे बघा काळाराम मंदिरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सत्याग्रह केला होता. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, भारतामध्ये सर्वाधिक लोकसंख्येचं राज्य कोणतं असेल? भारतामध्ये विचारले सर्वाधिक लोकसंख्येचं राज्य कोणतं राज्य आहे? उत्तर प्रदेश हे राज्य भारतामध्ये सर्वाधिक लोकसंख्येचं राज्य आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, स्वच्छ भारत अभियान. स्वच्छ भारत अभियान कधीपासून सुरू झाले? योग्य उत्तर काय असेल? स्वच्छ भारत बघा हे अभियान 2 ऑक्टोबर सन 2014 पासून सुरू झालेलं आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, राष्ट्रीय सांख्यिकी दिन केव्हा असतो? राष्ट्रीय सांख्यिकी दिन विचारले केव्हा असतो? बघा विद्यार्थी मित्रांनो, 29 जून बघा या दिवशी राष्ट्रीय सांख्यिकी दिन असतो. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. LIC लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन. बघा LICची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे? तर सन 1956 या वर्षी बघा LIC यांची स्थापना झालेली आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. बघा एन हे कोणत्या देशाचं चलन आहे? एन. बघा याचं योग्य उत्तर काय असेल? एन हे जपान या देशाचं चलन आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 30, महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री कोण आहेत? महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री कोण आहेत? देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री आहेत. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, गायीच्या दुधाला पिवळा रंग कशामुळे येतो? गायीच्या दुधाला पिवळा रंग कशामुळे येतो? बघा कॅरोटीन या घटकामुळे गायीच्या दुधाला बघा पिवळा रंग येतो. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 32, भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये सुरुवातीला समाविष्ट करण्यात आलेले आम्ही लोक. बघा आम्ही लोक बघा हे शब्द खालीलपैकी कोणत्या राज्यघटनेवरून आपण घेण्यात आलेले आहेत? बघा भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये सुरुवातीला असलेले आम्ही लोक बघा हे शब्द अमेरिकनच्या राज्यघटनेवरून बघा हे शब्द घेण्यात आलेले आहेत. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये खालीलपैकी सर्वात प्रथम कशाचा उल्लेख करण्यात आलेला आहे? बघा हा प्रश्न परीक्षेमध्ये होता. भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये सर्वात प्रथम या ठिकाणी न्यायाचा बघा उल्लेख करण्यात आलेला आहे. न्यायाचा म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढच्या या ठिकाणी काय विचारलं? भाषिक आधारावर निर्माण झालेलं भारतातलं पहिलं राज्य कोणतं आहे? भाषिक आधारावर निर्माण झालेलं बघा भारतातलं पहिलं राज्य आंध्र प्रदेश राज्य आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. भारत सरकारने नियुक्त केलेल्या राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते? बघा राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते? फाजल अली बघा राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष होते. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा, शोषणाविरुद्धचा अधिकार बघा यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे.
सर्व व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि आपल्या बघा चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील.